नमस्कार. देशोन्नतीच्या प्रहार या विशेष कार्यक्रमामध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील राजकीय, सामाजिक व आर्थिक मुद्द्यांसह ज्वलंत प्रश्नांवर प्रहार करणार आहोत. उद्देश मात्र एकच, सध्याच्या व्यवस्थेत आणि परिस्थितीत बदल व्हावा. सरकारकडून जाहीरपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये बातम्या म्हणून सांगितलेल्या गोष्टी बातम्या नसतात, तर त्या असतात जाहिराती. पण ज्या गोष्टी सरकार मोठ्या कष्टाने लपवायचा प्रयत्न करते तेथेच दडलेल्या असतात खऱ्या बातम्या. हे हाडाचा पत्रकारच समजतो. सत्य, ज्ञान, माहिती, वास्तव, वस्तुस्थिती हे शब्द गेल्या 10 वर्षात पार बोथट झाले. प्रचार न अफवा आणि वावड्या अन गलका यांना प्रचंड उधाण आले. भरतीचा समुद्र जसा उधाणलेला असतो तसा असत्य, अर्धसत्य, विपर्यास आपल्या कानांवर जोरजोरात आवाज करत धडकू लागला. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी एक जुनी म्हण आहे. कुणी अकांड तांडव करू लागला की लोक समजतात की यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसावे, म्हणून एवढी आरडाओरड चाललीये. आणि ते खरेच होते. मोदी सरकार आणि त्यांची गोदी मीडिया पाहून त्याची प्रचिती लोकांना आता पदोपदी झाली आहे. इतक्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक चॅनल्सकडे सत्तेची चाटुकारिता करण्याव्यतिरिक्त दुसरे आहे तरी काय? नरेंद्र मोदींची दिव्य राजवट अवतरण्यापूर्वी भारत अत्यंत मागासलेला होता. या देशाचे रस्ते नव्हते, विद्युत केंद्रे नव्हती, कोळसा खाणी नव्हत्या, उत्खननासाठी परियोजनाही नव्हत्या, नैसर्गिक वायू नव्हता, तो वाहून नेण्यासाठी पाईपलाईन नव्हती, टेलिफोन टॉवर नव्हते आणि त्यासाठी फायबर ऑप्टिकचे जाळेही नव्हते, गोदामे नव्हती, विमाने नव्हती, विमानतळही नव्हते. मोदींच्या काळात दर 7.5 सेकंदाला एक संडास बांधण्याचा विक्रमी विकास दर गाठला गेला. त्यावरून विमानतळ, रेल्वे स्टेशन, वीज निर्मिती केंद्र इत्यादी किरकोळ गोष्टी किती झपाट्याने बनल्या असतील याची आपण कल्पना करू शकतो. विकास पुरुष मोदीजी पंतप्रधान बनले आणि देशाचे भाग्यच बदलून गेले. अशी वर्तमान राज्यकर्त्यांची प्रतिमा बनवणारी आणि तशा बातम्या पेरणारी आजची गोदी मीडिया आहे. मुळात कोणत्याही प्रकारच्या सत्तेला, राज्यकर्त्यांना, व्यवस्थेला दुखापत होणार नाही याची काळजी घेणारी, विवेक व विचारांऐवजी भावनेलाच तेवढे आवाहन करणारी ओतीव पत्रकारिता हे आजचे वास्तव आहे. इलेक्टोरल बॉन्ड या अत्यंत गंभीर प्रकरणावर आज कुठलेही इंग्रजी, हिंदी चॅनल बोलताना दिसत नाही. याचे मोठे आश्चर्य वाटतं. बोलणार तरी कसे? सरकारची बाजू उचलून धरली नाही तर त्यांच्या जाहिराती बंद केल्या जातात आणि जाहिराती बंद म्हणजे वृत्तवाहिन्या किंवा वर्तमानपत्र यांचा धंदा बंद. त्यामुळेच तर पत्रकारितेच्या दुनियेत चढाओढ सुरू आहे की कोण चढाओढीने मोदी सरकारचे कसिदे गातो. आता वास्तव पहा. मोदींना सीमेवर लढणाऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचे व्यापारी आणि भांडवलदार जास्त धाडसी वाटतात. त्यामुळे मोदीजींनी या धाडसी लोकांच्या हाती देश सोपवण्याचे ठरवले. झपाट्याने मोदींनी सबका विकास सुरू केला आणि त्या विकासासाठी झपाट्याने कामही सुरू झाले. आता हे सारे सरकारने बांधायचे आणि उगीचच सांभाळत बसत वेळ वाया कशाला घालवायचा? म्हणून मोदीजींनी त्यांना शूरनी कनवाळू भांडवलदारांना म्हणजेच व्यापाऱ्यांना तो विकास विकायचा म्हटल्यापेक्षा हस्तांतरित करायचा सपाटा लावला. गेल्या 9-10 वर्षात कितीतरी सरकारी संपत्ती मोदीजींनी त्यांच्या पराक्रमी व्यापारी आणि भांडवलदारांना, मित्रांना कवडीमोल किमतीत विकली किंवा फुकटात हस्तांतरित केली. ही वास्तव गोदी मीडिया ना सांगणार ना दाखवणार. देशाचा आणखी विकास करायचाच म्हणजे सत्ता कायम ठेवायला हवी. सत्ता कायम राहावी म्हणून निवडणुका जिंकायला हव्या. त्या जिंकण्यासाठी पक्ष बळकट करायला हवा आणि पक्ष बळकट करण्यासाठी अमाप पैसा हवा. मग काय? मोदीजींच्या डोक्यात व्यापारी सॉफ्टवेअर. तेव्हा त्यांच्या व्यापारी सॉफ्टवेअर भरलेल्या डोक्याने निवडणूक रोख्यांची योजना बाहेर काढली. त्याकरिता अनेक कायद्यांची पायमल्लीच नव्हे तर अक्षरशः मोडतोड केली. 15 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सरकारची 2018ची ही निवडणूक रोखे योजना एकमताने रद्द केली. ही योजना मतदारांना संविधानाच्या कलम 19(1)(a) ने दिलेल्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करते असे न्यायालयाने म्हटले. त्याचबरोबर रोख्यांची विक्री त्वरित थांबवण्याचा आदेश दिला गेला. स्टेट बँक ऑफ इंडियाला न्यायालयाने आस्थागायत खरेदी केल्या गेलेल्या रोख्यांची विस्तृत माहिती निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपण्याच्या 2 दिवस आधी स्टेट बँक इंडियाने बनेलगिरी करत निवडणूक रोख्यांसंबंधीच्या तपशिलाची माहिती देण्यास 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा विनंती अर्ज न्यायालयाला सादर केला. त्याचे कारण भाजप सरकारने निवडणूक रोख्यांबाबत केलेला गोरखधंदा लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर होऊ नये हेच होते. असे करून स्टेट बँक ऑफ इंडियाने आपण स्टेट बँक ऑफ मोदी असल्याचे स्पष्ट केले.
या स्टेट बँक ऑफ मोदीने निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाला सादर केला, पण अर्धवट. जी माहिती सादर केली त्यात रोख्यांचा तपशील जाहीर करताना त्यांचे क्रमांक न देण्यावरून व निवडक माहिती सादर करण्यावरून बँकेची कान उघडणी करत 21 मार्च पर्यंत सर्व माहिती जाहीर करण्याचा आणि निवडणूक आयोगाला देण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला. आजवर जाहीर झालेल्या माहितीच्या आधारे पुढील गोष्टी समोर आल्या आहेत. त्या म्हणजे निवडणूक रोखे योजना ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. हे केवळ मोदी विरोधकच नव्हे तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थतज्ञ पती परकल्ला प्रभाकर हे देखील म्हणत आहेत. चंदा दो धंदा लो ही या नाण्याची एक, तर खंडणी घेऊन तपास थांबवणे किंवा खंडणी वसुलीसाठी छापा मारणे, तपास सुरू करणे म्हणजेच उगाई करणारी दुसरी बाजू समोर आली आहे. या रोख्यांच्या भानगडीवरून लक्ष दुसरीकडे वेधण्याकरिता मग झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक ही प्रकरणे सुज्ञ प्रेक्षकांनी लक्षात घ्यावी. इतके सारे घडूनही माननीय पंतप्रधान अक्की बार 400 पारची घोषणा करतात. याचे कारण तथाकथित सुसंस्कृत मध्यम वर्गाचा पाठिंबा हेच आहे. मुस्लिम वर्गाबद्दल त्यांच्या मनात निर्माण केलेली किंवा पेरलेली तथाकथित भीती, द्वेष किंवा नफरत हेच या मागील खरे कारण आहे. आणि त्याचमुळे देशातला मध्यम वर्ग मोदी प्रणित भ्रष्टाचार आणि अत्याचाराचा समर्थक बनलाय असे जाणवते. नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान म्हणूनच लक्ष वेधून घेते. ज्याच्या हातात ससा तो पारधी या न्यायाने ज्याच्या हातात सत्ता त्याचाच खलबत्ता ही नवी नीती अलीकडच्या काळात भारतीय राजकारणात उदय पावली आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते असे म्हटले जायचे. हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना वॉशिंग मशीन मार्गाने सत्तेत सामील करण्याचा मार्ग ठरू लागली आहे. हा वरून कीर्तन आतून तमाशा किती काळ बघत बसणार? जर आत्ताही जोरात वाजत असलेली ही धोक्याची घंटा तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुम्ही एकतर बहिरे आहात किंवा बहिरेपणाचे सोंग घेऊन स्वतःचा स्वार्थ जोपासत बसलेले आहात असे म्हणावे लागेल. ज्यांना हे सगळे लक्षात आले असेल आणि बदलण्याची इच्छा असेल त्यांच्याकरिता 5 वर्षातून एकदा येणारी एक संधी जी केवळ तुमच्या बोटावर उपलब्ध आहे, त्या संधीचा उपयोग करून घ्यायचा की गाफील राहायचे हे ज्याचे त्यांनी आपल्याला विवेकानुसार ठरवायचे आहे. पुढच्या वेळी अशा ज्वलंत मुद्द्यावर करूया प्रहार. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.